आता फुटलेला जो कंठ आहे तो मनातून नाहीये, आतून नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी माणसाच्या जीवावरती 13 आमदार निवडून आणले. हे मराठी माणूस एकत्र येऊ शकतो, आमदार निवडून येऊ शकतात. हा चमत्कार तुम्ही दाखवल्यामुळे आता हा कंठ फुटलेला आहे. हा तुम्ही दाखवलेला चमत्कार, तुम्ही एकत्र आलात त्याच्यामुळे हे सगळं आता सुरू झालंय सगळ्यांना. अरे मराठी माणूस एकत्र येतो का रे? बाबांनो, मी खरंच तुम्हाला सांगतो, अनेकांना असं वाटतं ते राजकारण बिचरण वगैरे वगैरे, ते राजकारण गेलं तेल लावत. आपल्याकडे काय देशामध्ये मी नेहमी सांगतो, निवडणुकांना काय पागी पुढे काहीच नाहीये. आता येतील परत, आता कल्याण डोंबिवली आताच काहीतरी येतं पुढे मागे 6 महिने मध्ये. तुम्हाला सांगून ठेवतो बरं का, आपापसात तिकीट वाटप करू नका. तर मी काय तुम्हाला माहिती आहे, वाटपाच्या आधी कापू शकतो मी. त्याच्यामुळे या भानगडीत कोणीही पडू नये आणि कोणी मुंडाळे लावून बसू नये या सगळ्या याच्यामध्ये. पण बाबांनो, मी हे जे सांगतोय हे करतोय, आज अनेकांना वाटेल की मी अतिरेकाने बोलतो. अतिरेकाने नाही, मी खरंच जातो. ते मध्ये टॅक्सीच्या परवान्यांबद्दल जे झालं ते आमचे म्हणाले की मध्ये त्याला मराठी लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे. अहो, उत्तर प्रदेश बिहारमध्ये क्लासेस टाकतील मराठीचे. या टॅक्सीचे परवाने हे नुसतं लिहिता वाचता बोलता नव्हे, जन्माने मराठी असला पाहिजे पोरगा, त्याला असे परवाने द्यायला पाहिजे. फ्रेंच आणि जपानी मिळतील मराठी शिकवून टॅक्सी चालवायला. बाबा, तुम्हाला जे सतत सातत्याने जे सांगतो, मी माझी हात जोडून विनंती खास करून माझ्या माता भगिनींना, जिथे जाल टॅक्सीत बसा, रिक्षात बसा, भाजी घ्या, कुठेही वाण्याच्या दुकानात जा, इतर कुठेही जा, जिथे जाल तिथे मराठीत बोला. धंदा तो करायला आलाय, तुम्ही नाही. आपण घेणारे आहोत म्हणून ते व्यवसाय करायला आलेले आहेत. ते व्यवसाय करायला आलेले असताना तुम्ही त्यांच्या भाषेमध्ये काय जाता, त्यातला सगळ्यात महत्वाचा धोका काय माहिती? आपण आपली भाषा मराठी भाषा सोडून ज्या वेळेला इतर भाषांमध्ये जातो, त्याच्याशी बोलायला जातो, त्यावेळेला आपण आपल्याकडच्या एका मराठी मुलाचा काम काढून घेतो. आपण आपल्याकडच्या एका मराठी माणसाची, मराठी मुलाची नोकरी काढून घेतो. त्याचा संसार वाढवू शकत नाही, त्याचं आयुष्य वाढवू शकत नाही. कारण का? त्या आलेल्या लोकांना गरजच वाटत त्या गोष्टींची. कारण आपणच जर समजा त्यांच्या भाषेत बोलायला लागलो तर आपलं कसं मराठी बोलला. तुमचे सगळे कॉल सेंटर पासून इतर सगळ्या ठिकाणी, तुमचे टेलिफोन मोबाईल फोनच्या दुकानापासून सगळीकडे आपण ज्याला बोलायला सुरुवात करतो हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, त्यांना हवा कसं मराठी बोला. तुम्ही बोलायला सुरुवात करा मराठीमध्ये, फक्त मराठीमध्ये. आज सगळ्यांशी ज्यावेळेला मराठीमध्ये व्यवहार लागू, त्यावेळेला ह्यांच्यासाठी म्हणून ह्यांना मराठी मुलं, मराठी मुली या कामावरती ठेवाव्याच लागतील. त्याच्या पुढे वापस जाणार. मी सतत सातत्याने आपल्याला सांगत असतो की मराठी भाषेची भिंत उभी केली पाहिजे. भाषेची भिंत याचा अर्थ देश करून नव्हे. हा देश एक आहे, हा देश एकत्र राहावा, एकत्र राहावा. ही जात मदत. मी काय स्वतंत्र महाराष्ट्र मागत नाहीये, पण या देशाच्या पुढाऱ्यांना देखील मी सांगतो, सतत आणि सातत्याने मराठी माणसाचा तुम्ही अंत बघू नका. सातत्याने जर समजा आपली विधानं जर समजा उभी करत राहिली आणि कुठल्या जर समजा मराठी मुलाच्या डोक्यामध्ये जर स्वतंत्र महाराष्ट्राची हाक किंवा सर्व जर डोक्यामध्ये सुरू झाली तर त्याची सुरुवात करणारे हे तुम्ही असाल, एवढं लक्षात ठेवा. जो प्रांत आहे त्या प्रांतामधल्या मुलांना, तिथल्या स्थानिक मुलांना, अहो भूमिपुत्राची एका व्याख्या तरी सांगा ना मला. ममता बॅनर्जीने ज्यावेळेला सांगितलं की रेल्वेमधले जॉब
ते याच्या पुढे तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना 50% मिळतील. म्हणजे भूमिपुत्र ही व्याख्या काय? त्यावेळेला काय नाही बोलू त्याला कोणीच असतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो अथवा काँग्रेस असो, आपली भांडणं आपल्यापाशी, पण मराठीचा मुद्दा ज्यावेळेला येईल, मराठी माणसाचा जेव्हा मुद्दा येईल तेव्हा आपण सगळे एकत्र असलं पाहिजे. या असल्या गोष्टींची ही कीड जी वेळीच ठेवली पाहिजे, ती जर तेव्हाच्या तेव्हा जर ठेवली नाही आणि त्यांना जर कळलं की सगळे स्वतंत्र आहेत, याच गोष्टीचे फायदे घेत राहतील. बाकी राजकारण हे राजकारणाच्या पाशी, पण आपले ज्यावेळेला मुद्दे येतात त्यावेळेला एकत्र असणं, एकत्र राहणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मी मंत्र्यांना किंवा आमदारांना मी खास करून धन्यवाद देईन की या टॅक्सीच्या मुद्द्यावरती मराठी मुलांना मिळालं पाहिजे, या मुद्द्यावरती ते घट्ट राहिले आणि आज त्यांनी मंत्र तिकडे कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांना तापले. असं मला आत्ताच कळलंय. कदाचित उद्या ते पण म्हणतील की असं काही घडलंच नाही म्हणून. काय सांगावं असं यांचं काय माहित नाही ना, वरून धट्टे आलं की गप्प बसतं.